नमस्कार, अशा रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण कुकरमध्ये झटपट सोया पुलाव बनवणार आहोत। एकदम सोप्या पद्धतीने, खायला खूपच भन्नाट लागतो, बनवायला खूप सोपा आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राइब करा। शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। सोया पुलाव कशा पद्धतीने बनवायचा ते बघूया। एक बाउल घेतलेला आहे, याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण इथे सोयाबीन घेतलेली आहे। तर मी इथे 1.5 कप सोयाबीन घेतलेली आहे। 2 ग्लास आपण इथे सोया पुलाव बनवणार आहोत, त्यासाठी 1.5 कप इथे मी सोयाबीन घेतली। त्याच्यामध्ये गरम पाणी घालून घेतलं। आता 15 मिनिटांसाठी आपण हे असं साईडला ठेवूया। तर 2 ग्लास इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे। आता हा तांदूळ आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे। स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपण आता याच्यामध्ये पाणी ठेवू आणि 15 मिनिटांसाठी तांदूळ देखील छानपैकी भिजवून घेऊ। अशा पद्धतीने सोया पुलाव बनवायला खूप सोपा आहे आणि काहीतरी रोजच्या जेवणामध्ये वेगळं पाहिजे, तोच भात खाऊन जर कंटाळा आला तर अशा पद्धतीने सोया पुलाव नक्की बनवून बघा। खायला खूप टेस्टी आणि सोयाबीन आपल्या शरीरासाठी हेल्दी सुद्धा आहे, त्याच्यामध्ये खूप प्रोटीन आहे। तर अशा पद्धतीचा सोया पुलाव आपण आज इथे बनवत आहोत। 15 मिनिटं आपण सोयाबीन गरम पाण्यामध्ये ठेवली होती। आता आपण एक मोठं भांडं घेतलंय, त्याच्यामध्ये सोयाबीन आता त्याच्यामधलं पाणी काढून घ्यायचंय। हाताने दाबून त्याच्यामधलं पाणी पिळून काढायचं आणि मोठ्या भांड्यामध्ये आपण इथे काढून घेतली। आता याच्यामध्ये मी 1 चमचा अद्रक आणि लसूणची पेस्ट घालून घेतली। पाव चमचा हळद पावडर घालून घेतलेली आहे। 1 चमचा इथे मी लाल तिखट घेतलेला आहे। 1 चमचा याच्यामध्ये आपण धना पावडर घालून घेऊया आणि आता याच्यामध्ये आपण 1 चमचा बिर्याणी मसाला घालून घेऊया। तुम्ही कोणत्या पण ब्रँडचा बिर्याणी मसाला घेऊ शकता। आता हे सर्व मसाले घालून झाले की याच्यामध्ये आपण मीठ घालून घेतलेला आहे। सर्व मसाले आपण इथेच एकत्र करून घेऊया। याच्यामध्ये मी 1 चमचा कसुरी मेथी हातावरती चुरगळून घालून घेतलेली आहे। अर्धी वाटी दही घालून घेतलेला आहे। भन्नाट लागेल अशा पद्धतीचा सोया पुलाव खायला। आता इथे मी अर्धी वाटी गाजराचे बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी इथे बटाट्याच्या फोडी घेतलेल्या आहेत। तर बटाटा साळून घेतला आणि त्याच्या मध्यम आकाराच्या इथे मी फोडी करून घेतल्यात। आता हे सर्व जिन्नस आपण चमच्याने एकत्र करून घेऊया। अगोदर अशा पद्धतीने मॅरिनेट करून ठेवायचे, म्हणजे सोया पुलावला खूप छान अशी चव लागते। आता बघा, या पद्धतीने आपण एकत्र करून घेतलेला आहे। मसाले तुम्ही कमी अधिक करू शकता, जास्त जर तिखट खात असाल तर अजून 1 चमचा तुम्ही याच्यामध्ये मसाला वाढव घालू शकता। आता हे सर्व जिन्नस आपण एकत्र करून घेतली, साईडला ठेवले। कुकरमध्ये आपण इथे पाऊण वाटी तेल घालून घेतले। तेल गरम झालं, अर्धी चमचा आपण याच्यामध्ये मोहरी घातली। खडे मसाले घालून घेतलेले आहे याच्यामध्ये। आता याच्यामध्ये पुन्हा आपण 1 चमचा भरून अद्रक आणि लसूणची पेस्ट घालून घेतलेली आहे। अगोदर पण आपण लसूण आणि अद्रक मॅरिनेट करताना घालून घेतलेला आहे। आता हे छानपैकी एकत्र करून घेतलं की 1 कांदा बारीक असा चिरून घेतला, 1 वाटी भरून तो घालून घेतलेला आहे। छानपैकी एकत्र करून घेऊया। जास्त लालसर करायची आवश्यकता नाही, हलकासा कलर बदललेला आहे। आता याच्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्यांचे उभे असे काप करून घेतले आणि ते घालून घेतलेत। 1 टमाट्याच्या बारीक अगदी फोडी करून घेतलं। 1 वाटी भरून टमाटा आपण याच्यामध्ये घालून घेतलेला आहे। छानपैकी एकत्र करून घेऊया आणि 1-2 मिनिटं छानपैकी परतवून घेतल्यानंतर आपण मॅरिनेट करून घेतलेले सोयाबीन आणि भाज्या याच्यामध्ये घालून घेऊया। गॅस इथे मी कमी ठेवलेला आहे। कमी गॅसवरती आपण आता 3 ते 4 मिनिटांमध्ये छानपैकी हे तेलावरती परतवून घेऊया। तर बघा, 3-4 मिनिटं झालेले आहेत। मी छानपैकी हे तेलामध्ये परतवून घेतलेला आहे। आता आपण स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ याच्यामध्ये घालून घेऊया। पाणी काढून घेतलं। 15 मिनिटांसाठी आपण हा तांदूळ भिजत ठेवलं होतं, पाणी काढून घेतलं। आता याच्यामध्ये आपण तांदूळ घालून घेतलेला आहे। छानपैकी हा मसाल्यामध्ये आपण आता तांदूळ एकत्र करून घेऊया। कुकरमध्ये बनवतो त्याच्यामुळे जास्त वेळ लागत नाही, अगदी पटकन हा पुलाव तयार होतो आणि खायला खूप भन्नाट लागतो। तर बघा, आपण आता हे तांदूळ एकत्र करून घेतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया। तर 2 ग्लास आपण इथे तांदूळ घेतलेला आहे, त्याच्यासाठी मी 3.5 ग्लास इथे पाणी घेतलेलं आहे। तांदूळ आपण भिजवून घेतलेला आहे 15 मिनिटांसाठी, त्याच्यामुळे मी अर्धा ग्लास इथे पाणी कमी टाकलेलं आहे। तर आता पाणी घालून घेतल्यानंतर हे छानपैकी एकत्र करून घेतलेलं आहे। तर पाणी टाकून घेतलेला आहे। गॅस आपण आता इथे मध्यम ठेवला आहे। इथे मी पुदिना पावडर घेतलेला आहे 1 चमचा। तुमच्याकडे जर फ्रेश पुदिना असला तर तो घालून घ्या, त्याला वास खूप छान राहतो। आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि याच्यावरती आपण आता छोटा 1.5 चमचा तूप घालून घेऊया। अशा पद्धतीने वरतून तूप टाकल्यानंतर पुलावला खूप छान अशी टेस्ट येते। आता कुकरचं झाकण बंद केलेलं आहे। आपण आता याच्या 3 शिट्ट्या करून घेऊया। तर गॅस मध्यम ठेवला होता आणि मध्यम गॅसवरती इथे 3 शिट्ट्या करून घेतल्या आणि कुकरची पूर्णपणे वाफ गेल्यानंतर आपण कुकर इथे खोललेला आहे। तुम्ही बघू शकता, मस्त कलर आलेला आहे इथे पुलावला आणि पुलाव आपला भन्नाट इथे तयार झालेला आहे। तर हलक्या हाताने आपण आता हा पुलाव मिक्स करून घेऊया। अगदी मोकळा सुटसुटीत असा पुलाव आपला झालेला आहे। आता हलक्या हाताने आपल्याला एकत्र करून घ्यायचा आहे आणि ताटामध्ये पुलाव काढून घ्यायचा आहे। तर मोकळा सुटसुटीत आणि कलर देखील खूप छान आलेला आहे या पुलावला। बघू शकता तुम्ही, आपण मस्त असे योग्य प्रमाणामध्ये याच्यामध्ये मसाले घालून घेतले आणि पाण्याचं प्रमाण देखील अगदी योग्य झालं। तर अशा पद्धतीने आपला पुलाव इथे झटपट तयार झालेला आहे। कुकरमध्ये जास्त वेळ लागला नाही आपल्याला बनवून घेण्यासाठी। तर अशा पद्धतीचा तुम्ही पुलाव नक्की बनवून बघा।
तर घरामध्ये लहान मोठ्यांना सगळ्यांना आवडेल। तर मोकळा सुटसुटीत आपला इथे सोया पुलाव तयार झालेला आहे। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद। चला तर मग भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत।